नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा. मित्रांनो, कल्पना करा, एका बाजूला आपल्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे, घरात आनंदाचं वातावरण आहे, लेकी सुना लग्नाच्या तयारीत आहेत आणि त्याच वेळेला एक बातमी येते, कोंढाणा स्वराज्याच्या ताब्यात नाही. आता सांगा, एका वडिलांनी काय करावं? मुलाचं लग्न करावं की स्वराज्यासाठी तलवार हातात घ्यावी? पण मित्रांनो, इतिहासात काही माणसं अशी होऊन गेली ज्यांच्यासाठी स्वतःचा संसार छोटा होता आणि स्वराज्य मोठं होतं. त्यांचं नाव होतं नरवीर तानाजी मालुसरे. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या मातीत एक वाक्य घुमतं, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. ते फक्त तलवार चालवणारे योद्धे नव्हते, ते स्वराज्याच्या विचारावर जीवापाड प्रेम करणारे मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे केवळ किल्ले जिंकण्याचं स्वप्न नव्हतं, ते होतं अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं स्वप्न. आपल्या मातीत आपल्या माणसाचं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न. आणि त्या स्वप्नासाठी हजारो मावळ्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं. त्यातीलच एक तेजस्वी नाव तानाजी मालुसरे. कोंढाणा हा किल्ला स्वराज्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. पुण्याच्या आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी त्यांचं सामरिक महत्व मोठं होतं. पण त्या काळात किल्ला शत्रूच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा परत स्वराज्यात आणायचा होता. पण प्रश्न होता, हे काम कोण करणार? कारण कोंढाणा साधा सुद्धा किल्ला नव्हता. उंचकडे कठीण चढाई, भक्कम संरक्षण आणि शत्रूची मोठी तयारी. अशा परिस्थितीत किल्ला जिंकणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. पण स्वराज्याच्या कामात अशक्य हा शब्दच मावळ्यांच्या शब्दकोशात नव्हता. तानाजी मालुसरे यांच्या मुलांचं लग्न ठरलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. पण तानाजींना कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी घ्यायची होती. परंपरेने सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार तानाजी महाराजांसमोर आले आणि कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी स्वीकारली. आणि त्यांच्या निर्धारातून एक प्रसिद्ध वाक्य लोकस्मृतीत राहिलं, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मित्रांनो, हे फक्त एक वाक्य नाही, ही आहे कर्तव्याची उंची. आपल्या मुलाचं लग्न थांबून स्वराज्याच्या मोहिमेला जाणं सोपं नव्हतं. पण तानाजींच्या मनात एकच विचार होता, माझं कुटुंब नंतर, आधी स्वराज्य. आज आपण त्यांच्या या निर्णयाकडे पाहतो आणि मनात एक प्रश्न निर्माण होतो, असं धैर्य येतं तरी कुठून? उत्तर एकच, स्वराज्याच्या विचारातून. तानाजी मालुसरे यांनी निवडक मावळ्यांना सोबत घेतलं. रात्रीची वेळ, आजूबाजूचा अंधार, समोर कोंढाण्याचा अभेद्य किल्ला आणि मनात फक्त एकच ध्येय, कोंढाणा स्वराज्यात आणायचा. युद्धात तलवार चालवणं एक गोष्ट आहे, पण शत्रूला कल्पना नसताना अत्यंत कठीण परिस्थितीत किल्ल्याच्या दिशेनं आगेकूच करणं ही केवळ गोष्ट आहे. तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्रचंड धैर्य दाखवलं. इतिहासाच्या विविध वर्णनामध्ये या मोहिमेचा तपशिलामध्ये फरक आढळतो. पण एक गोष्ट निर्विवादपणे लक्षात राहते, स्वराज्यासाठी मावळ्यांनी जीवाची बाजी लावली. कोंढाण्याच्या कड्यावरून चढाई करणं अत्यंत कठीण होतं. लोकप्रिय कथामध्ये घोरपडीच्या सह्यानं कडा चढल्याचा उल्लेख आढळतो. या प्रसंगाची मांडणी अनेकदा लोककथामध्येच रंगवून सांगितली जाते. पण त्यामागचा खरा संदेश अधिक मोठा आहे. जिथे सामान्य माणसाला मार्ग दिसत नाही, तिथे स्वराज्याचे मावळे मार्ग निर्माण करत होते. कल्पना करा, खाली खोल दरी, वर किल्ल्याची भिंत, अंधाराची रात्र आणि हातात शस्त्र घेऊन मावळे पुढे जात आहेत. एक चूक आणि जीव धोक्यात. पण मागे फिरायचं नाही, कारण लक्ष एकच, कोंढाणा. किल्ल्यावर पोहोचल्यावर संघर्ष सुरू झाला. शत्रूला मावळ्यांच्या हालचालींची चाहूल लागली आणि मग सुरू झाला प्रचंड संघर्ष. एका बाजूला स्वराज्याचे मावळे, दुसऱ्या बाजूला किल्ल्याचे संरक्षक. तलवारीचा संघर्ष, रणगर्जना आणि प्रत्येक मावळ्याच्या मनात एकच नाव, छत्रपती शिवाजी महाराज. युद्धात संख्या महत्वाची असते, शस्त्र महत्वाचं असतं, पण त्यापेक्षा मोठी असते मनातला निर्धार. आणि तो निर्धार तानाजीच्या प्रत्येक वारात होता. या लढाईतील सर्वात प्रसिद्ध प्रसंग म्हणजे तानाजी मालुसरे आणि किल्ल्याचा रक्षक उदयभान यांच्यातील सामना. दोघेही पराक्रमी योद्धे, दोघांच्याही हातात शस्त्र, दोघांच्याही डोळ्यात ज्वाला आणि समोर जीवन मरणाचा संघर्ष. तानाजींनी अतुलनीय शौर्यानं सामना केला. हा फक्त दोन योद्ध्यांचा संघर्ष नव्हता, एका बाजूला स्वराज्याचा ध्यास आणि दुसऱ्या बाजूला किल्ल्यांचं रक्षण. लढाई अत्यंत भीषण झाली. तानाजी गंभीरपणे जखमी झाले, पण त्यांनी माघार घेतली नाही. त्यांचा प्रत्येक क्षण स्वराज्यासाठी होता. युद्धाचा एक टप्पा असा आला जेव्हा तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. कल्पना करा, ज्यांनी मावळ्यांना पुढे नेलं, ज्यांच्या आवाजाने सैनिकामध्ये धैर्य निर्माण झालं, तोच त्यांचा सेनापती त्यांच्या डोळ्यासमोर पडला. क्षणभर मन खचलं असेल, पण स्वराज्याची लढाई थांबली नाही. कारण तानाजीने दिलेला संदेश जिवंत होता आणि मावळ्यांनी लढा सुरू ठेवला. शेवटी कोंढाणा स्वराज्याच्या ताब्यात आला. पण त्यासाठी स्वराज्याने आपला एक सिंह गमावला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची बातमी समजली, तेव्हा त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला. लोकपरंपरेत महाराजांची
तानाजींच्या भावनेतून अमर झालेला संदेश सांगितला जातो. गड आला पण सिंह गेला. हा फक्त दुःखाचा उद्गार नव्हता, हा होता एका महान योद्ध्याला दिलेला मानाचा मुजरा. तानाजी गेले पण त्यांनी जिंकलेला किल्ला स्वराज्याच्या इतिहासामध्ये अमर झाला आणि कोंढाण्याला पुढे नाव मिळालं सिंहगड. कारण त्या किल्ल्याच्या विजयामागे एका सिंहासारखा योद्धा उभा होता. आज आपण तानाजी मालुसरे यांची कथा ऐकतो, जयघोष करतो, त्यांच्या शौर्याला सलाम करतो. पण प्रश्न आहे, आपण त्यांच्या जीवनातून काय शिकणार? पहिली गोष्ट, कर्तव्य. तानाजींनी स्वतःच्या सुखापेक्षा कर्तव्य मोठं मानलं. आपल्या आयुष्यातही प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी असते. विद्यार्थ्यांची जबाबदारी अभ्यास, शिक्षकांची जबाबदारी विद्यार्थ्याला घडवणं, पालकांची जबाबदारी मुलांना योग्य संस्कार देणं आणि नागरिकांची जबाबदारी देश आणि समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं. कर्तव्य छोटं किंवा मोठं नसतं, ते प्रामाणिकपणे पार पाडणं मोठं असतं. दुसरी गोष्ट, निष्ठा. तानाजींची छत्रपती शिवाजी महाराजांवरील निष्ठा विलक्षण होती, पण ती केवळ व्यक्तीवरील निष्ठा नव्हती, ती होती स्वराज्याच्या विचारावरील निष्ठा. आज आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी येतात. लोक आपल्याला कमी लेखतात, कधी अपयश येतं, कधी आपल्याला साथ मिळत नाही, कधी आपल्याच माणसाकडून निराशा होते. पण अशा वेळी आपलं ध्येय सोडायचं नाही, कारण ध्येय मोठं असेल तर संकट छोटी वाटायला लागतात. आणि तिसरी गोष्ट, संकटात धैर्य. तानाजी समोर संकट कमी नव्हती, पण त्यांनी संकटाकडे पाहून विचार केला नाही, मी जिंकेन का. त्यांनी विचार केला, मला हे करायचंय. हा फरक आहे सामान्य माणसात आणि ध्येयवेड्या माणसात. सामान्य माणूस अडचण पाहतो, धाडसी माणूस संधी पाहतो. सामान्य माणूस म्हणतो हे शक्य नाही, पण इतिहास घडवणारा माणूस म्हणतो अवघड आहे पण करून दाखवणार. आजच्या तरुणांनो, तानाजी मालुसरे यांची कथा फक्त इतिहासाच्या पुस्तकात ठेवू नका. त्यांच्याकडून एक गोष्ट शिका, स्वतःवर विश्वास ठेवा, मोठं स्वप्न बघा, शिका, कष्ट करा. अपयश आलं तर पुन्हा उभे राहा. लोक हसले तरी थांबू नका, कारण इतिहासात नाव त्यांचंच राहतं जे परिस्थिती समोर झुकत नाही. तानाजी मालुसरे आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं शौर्य आजही जिवंत आहे. सिंहगडाच्या प्रत्येक दगडात, सह्याद्रीच्या प्रत्येक कड्यात, भगव्या ध्वजाच्या प्रत्येक फडकण्यात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मावळ्याच्या हृदयात तानाजी जिवंत आहेत. त्यांनी आपल्याला शिकवलं, सुखापेक्षा कर्तव्य मोठं, स्वतःपेक्षा स्वराज्य मोठं आणि जीवापेक्षा ध्येय मोठं. म्हणून आज आपण त्या नरवीराला मनापासून मुजरा करूया. नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. आणि शेवटी एकच, गड आला पण सिंह गेला. जय शिवराय.